रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा आता या तीर्थावर आमचं प्रश्न होते. तीर्थ आहे तुरनाल परशुराम महादेव भगवान. बघा सकाळचे 7:15 वाजलेले. खूप आपशा गुलाबी थंडीत आमचा प्रश्न. चला नर्मदे हर, चला नर्मदे हर, नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर, रामकृष्ण हरी नर्मदे हर. वा वा, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आजचा दिवस 55 आहे आणि दिवसभराचं अंतर 25 किलोमीटर आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा चिपानेरे, निंबार्क आश्रम, दुपार भोजन, बिजलगाव आहे, हनुमान मंदिर. बघा मग या तटाने हा सगळा प्रवास आहे. सूर्यनारायण दर्शन होते. खूप छान असा गुलाबी थंडीमध्ये प्रवास चालू झालेला आहे आज. श्री नर्मदे हर. बघा ही नदी नर्मदा संगम आहे. खूप छान अशा प्रकारे आजचा दिवस 55 आहे. सूर्यनारायण दर्शन झालेले आहे आणि आता या तुरनाल गावातून आणि परशुराम महादेव भगवान यांच्या भूमीतून आम्ही प्रस्थान करतोय. खूप गुलाबी थंडी आहे. चला डिआर सर, नर्मदे हर. सर आमचा ग्रुप येऊ राहिले. आता लोखंडी पूल बनवलेला आहे. बघा खूप छान असा प्रवास चालू आहे. सगळे आमचे सहकारी चाललेले पुढे रांगेमध्ये आणि खूप आज दव पडलेलं आहे. थंडी भरपूर आहे आणि आजचा जवळजवळ सगळा प्रवास हा माया तटानीचे चिपानेर निंबार्क आश्रम या ठिकाणी आमचा संध्याकाळी विश्रांती आहे. खूप छान अशा प्रकारे हा ग्रुप आतापर्यंत जवळजवळ 55 दिवस आहे. बघा खूप धोका आलेलं आहे. नर्मदा माया तटानीचे सूर्यनारायण सुद्धा खूप छान अशा प्रकारे डोकं होते झाडातून आणि गुलाबी थंडीतून आज सकाळी प्रस्थान झालं. परशुराम महादेव भगवान तुरनाल या ठिकाणी रात्री विश्रांती झाली. सकाळी खूप अशा प्रकारे चहा नाश्ता घेऊन आम्ही सगळे निघालो. बघा सगळा ग्रुप आहे आमचा हा. खूप या ठिकाणी दव पडलेले गावावर. नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही या ज्या घाटावर आले, घाट आहे बिजलगाव, मा नर्मदा अन्नक्षेत्र आहे, नर्मदा मंदिर आहे. आणि बघा आता खूप गुलाबी थंडीमध्ये प्रवास झालेला आहे. आमचे सकाळी सहकारी सगळे चाललेले आहेत आश्रमाकडे आणि एक गाव आहे बिजलगाव, मा नर्मदा माया तटावर आहे. या ठिकाणी दुपारचं भोजन आहे. दुपार भोजन नंतर आज विश्रांती आणि दुपारून 12 किलोमीटर चालायचे आम्हाला. संध्याकाळी मुक्काम चिपानेरे निंबार्क आश्रम. आजचा 55 दिवस आहे आणि 15 जानेवारी 2023 आहे. खूप छान असा गुलाबी थंडीमध्ये आज प्रवास झाला आहे. खूप हवा चालू आहे महाराज आणि गारवा आहे. धुका अजून काही कमी झालेलं नाही. बघा मा नर्मदा दर्शन होते. आज सगळा तटानीच प्रवास झाला 10 किलोमीटर. हर हर नर्मदे हर, रे नर्मदे हर. चला तर आता आश्रमात जाऊया. बिजलगाव आहे, नर्मदा मंदिर आहे आणि दुपारची विश्रांती एक 10 किलोमीटर आलेलं आहे. 10 वाजले सकाळचे. नर्मदा माया तटावर आज खूप थंडी. गोमाता आहे बघा नर्मदा मैया. या गोमाता वासर आहे. खूप समाधान होतं. बघा ही नर्मदा मैया. बघा मंदिर आहे, नर्मदा मातेचं मंदिर आहे. छान नर्मदा माया दर्शन झालेलं आहे. नर्मदा मूर्ती दर्शन झालेलं आहे. आजचा 55 दिवस आहे. ते भाऊ हे बघा हे 4 जण सगळंच परिक्रमा करतात. हवा 1 नंबर, हा 2 नंबर, हे 3 नंबर आणि हे 4 नंबर. बघा सख्खे भाऊ आणि 4 जण संघच परिक्रमाला आले आणि बघा किती महिने हो गए बाबा? हा 2 महिने होय. 4 बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 4 भाऊ संघच परिक्रमा चालले. बघा हो एक हर हर नर्मदे जिंदगी भर नर्मदे. चलो मच्छिंदार गोरक्षाया आदेश आदेश. छान वाटलं आजचा सत्संग. इथं वडाचं झाड आहे आणि 4 भाऊ पाहिल्यानंतर संगत परिक्रमाला चालले. राधे राधे. बाबा आहे, निंबार्क आश्रम आहे, मठाधिपती आहे आणि दरवर्षी येतो. हा नवी परिक्रमा आहे. नव्या परिक्रमेमध्ये बाबांचं दर्शन होते. खूप छान. बाबा दरवेळेस आल्यानंतर आशीर्वाद देतात आणि आज संध्याकाळी मग आमचा साथ देवला आहे. परंतु मुद्दाम बाबांचं दर्शन करता वळवलेलं आहे. हे चिपानेरे आणि सुदामचे बाबा आहे निंबार्क आश्रम. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा हे राधेची सेवा इथं खूप योगदान. इथं नर्मदा जयंतीला सप्ताह असतो आणि 7 दिवस इथं सत्संग, मोठमोठे मंत आणि मोठमोठे महात्म्यांची इथं या ठिकाणी कथा राहतात. हर आज सकाळी आमचं प्रस्थान झालं ते परशुराम महादेव भगवान. बघा तुपारा भोजन बिजलगाव, नंतर निंबार्क आश्रमातून चालत असताना पुढं एक नदी. आता या नदीचं नाव आहे सिपा नदी आहे. बघा खूप छान असं मोठं पात्र आहे आणि बाई आमचे सहकारी सगळे जाधव बाबा आहे,
वाकचौरेताई, पंढरपूर पंढरपूर, गोलपताई, शिंदेताई. मच्छिंदर गोरक्षाया. हो चला परळीकर. हो, चला. बघा हे सिपानेरी पात्र आहे आणि पुढे एक सिपानेर गाव आहे, ते छोटी सिपानेर म्हणतात. हा सिपमा नदी नर्मदा संगम आहे हा. आणि बघा या संगमांचा मुक्काम आहे आता संध्याकाळी. सातदेव आहे, सातदेवाने तिथं तप करेले आणि पातालेश्वर महादेव भगवान आहे त्या ठिकाणी स्थापित केलेले त्या सातदेवानी. आणि आता या ज्या नदी आलेली आहे नदीचं नाव आहे सिप्पा. बघा आमचे सगळं हो सगळा ग्रुप आलेला आहे. बघा खूप असा आनंददायक प्रवास झाला. जवळजवळ 25 किलोमीटर चालून आलेलो आहे. आता ही सिप नदी लागलेली आहे. बघा पुढे नर्मदा मैया दिसती, सूर्य मावळतीच्या दिशेने चाललेलं आहे. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले. ही सिप नदी आहे, खूप मोठं पात्र आहे. बघा अशा अनेक नद्या नर्मदा मैयाला मिळतात. खूप पाणी आहे बघा या नदीला बी. आणि पुढं नर्मदा सिप नदी संगम आहे. संध्याकाळी आमच्या संगमाचा मुक्काम आहे सातदेव पातालेश्वर महादेव भगवान आहे. हर हर नर्मदे, नर्मदे हार. बघा आता आम्ही आलो या क्षेत्रावर. हे क्षेत्र आहे, तीर्थ आहे, देव आहे, संत आहे आणि नर्मदा मैयासारखा असं तट आहे. खूप अशा प्रकारे पातालेश्वर महादेव भगवान आहे. याला सातदेव म्हणतात. बघा वर कमानीवर आहे पातालेश्वर महादेव भगवान. करुणाधाम आश्रम सातदेव आहे नर्मदे हार बाबा. आणि या तीर्थावर आलेलो आज मुक्काम आहे आमचा. शिपा नर्मदा संगम आहे. बघा सूर्य मावळ दिशेने आलेलं आहे. पुढं जे मंदिर आहे दिसते तुम्हाला ते नर्मदे यार मैया, नर्मदे यार. बघा हे नर्मदा मैया आहे, इथं संगम आहे सिप नदीचा. हे नर्मदा प्रकमा शंकरचं निवासस्थान आहे. बघा खूप छान बनलेलं आहे. आमच्या जादूताई आहे, सगळे आमचे सहकार्य चाललेले. बघा आज दिवसभराचा 25-27 किलोमीटर अंतर आज चालून आलेलं आहे. सगळा ग्रुप आलेला आहे. बघा हर हर नर्मदे. आमच्या महिला भगिनी वाकचौरेताई, शिंदेताई, गोलपताई. बघा चला तर आता आश्रमता या ठिकाणी बाई पातालेश्वर महादेव भगवान आहे. खूप छान असा सत्संग चालू आहे, तिथं भजन चालू आहे. आणि आता आम्ही पहिली आसन लावणार आहे. हाच इथं संगम आहे. परत पातालेश्वर महादेव भगवान आहे, सातदेवाने इथं तप करेले आणि त्यांनी रिंग या ठिकाणी इथं त्यांनी साधना करेली. पातालेश्वर महादेव भगवान की जय. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आज या तीर्थावले तीर्थ आहे पातालेश्वर महादेव भगवान. आणि बघा आता आम्ही दर्शन घेतोय. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 55 दिवस आहे. सकाळी आमचं प्रस्थान परशुराम महादेव भगवान तुरनाल उतरून झालं. आणि बघा तुरनाल ते पातालेश्वर आजचा दिवसभराचा प्रवास आहे. हर हर नर्मदे हर. घ्या तर पातालेश्वर महादेव भगवान. हर हर नर्मदे हर. राम कृष्ण का पातालेश्वर महादेव भगवान. हे पातालेश्वर नाव का पडलं भगवंताला तर बोलो बाबाजी. पातालेश्वर स्वयं पाताल से निकला हुआ है. वहाँ सप्त ऋषियों ने तपस्या की थी, उसके प्रभाव से भोलेनाथ स्वयं पाताल से निकला हुआ है. अच्छा इसका नर्मदा पुराण शिव पुराण के अंदर लेख है. और पहले तो पानी डालता था तो हाँ वो भी अंदर जाता था. अंदर जाता था. कोई अंदाज नहीं कि कहाँ पानी रहा है. हाँ. डालता था सिक्का जाता था. दूध भी डाल दिया है, पानी भी डाल दिया, भी जाते थे उसमें सिक्के भी डालते थे. हो सब अंदर जाते थे. तो कहाँ जाते थे? ना मालूम कहाँ जाते थे. पाताल में. कोई बोलता है माई में जाते थे. नहीं कोई माई में नहीं, पाताल में. पाताल में. हाँ. यहाँ से पातालेश्वर महादेव भगवान. बोलो पातालेश्वर महादेव भगवान की, नर्मदा मैया की, आज की आनंद की. हर नर्मदे. नर्मदे आदेश.